61, Dr. Amol Ram Singh Kole. सर क्वेश्चन नंबर 61. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, काल सुद्धा सदनासमोर ही गोष्ट आली की GMRT या आंतरराष्ट्रीय महत्वाच्या प्रोजेक्टमुळे जुन्नर आंबेगावमध्ये एक डेव्हलपमेंटल डेफिसिट तयार झालेला आहे आणि या डेव्हलपमेंटल डेफिसिट भरण्यासाठी माननीय मंत्री महोदयांकडे आणि सरकारकडे ही विनंती आहे की यामध्ये जरी पाणी हा राज्याचा विषय असला तरी सुद्धा महत्वाची गोष्ट ही आहे की जुन्नर आंबेगावचा हा डेव्हलपमेंटल डेफिसिट भरण्याच्या दृष्टिकोनातून आज डिंबे इरिगेशन, कुकडी इरिगेशन मध्ये कॅनॉल रिपेअरचं काम हे राज्य सरकारकडून हाती घेण्यात आलेलं, पण अजूनही कॅनॉल मध्ये फार मोठ्या प्रमाणावर गळती आहे आणि यासाठी जो अतिरिक्त निधी आहे, मी पुन्हा या डेव्हलपमेंटल डेफिसिट साठी म्हणतो, अतिरिक्त निधी केंद्र शासनाला देण्यात यावा. त्याचबरोबरीनं जे पश्चिमेकडे पाणी वाहून जातं, या पश्चिमेकडचं पाणी डिंभे आणि पिंपळगाव जोगा या धरणात आणण्यासाठी 4 योजना राज्य सरकारनं तयार केलेल्या आहेत, जेणेकरून दुष्काळग्रस्त भागाचा पाण्याचा मोठा प्रश्न सुटू शकतो. या 4 योजनांसाठी, या वळण योजनांसाठी केंद्र सरकारनं या डेव्हलपमेंटल डेफिसिटच्या दृष्टिकोनातून ठोस मदत द्यावी. तिसरी महत्वाची गोष्ट आहे सर की आपण जे उत्तर दिलेलं आहे, या उत्तरामधली अनेक धरणं आज 25 ते 30% गाळाने भरलेली आहेत आणि त्यामुळे धरणांची आज साठवण क्षमता कमी झालेली आहे. या धरणांमधला गाळ काढण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची साठवण क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं राज्य सरकारला तशी सूचना द्यावी ही विनंती. माननीय अध्यक्ष जी, ये जो सदस्य जी ने जो प्रश्न पूछा है, महाराष्ट्र में अगर वो चाहेंगे तो मैं मराठी में बोल सकता हूँ. मराठी बोलो बोलो. त्यांनी जो प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत त्यांची अलग अलग योजनांवर कोकणी परियोजनावर त्यांना 757 करोड रुपये केंद्र सरकारकडून दिले गेले आहे आणि त्यांनी ते पूर्ण पैसे महाराष्ट्र सरकारने वापरलेले आहेत. विल्हेवाडीवर सुद्धा 41.27 करोड रुपये त्यांना केंद्र सरकारने दिले, जे त्यांनी संपूर्ण वापरलेले आहेत. शस्कमान परियोजना 144 किलोमीटरचं लेंथ आहे, ते कंप्लीट झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये फक्त 14 किलोमीटर लाईनिंग झालेली आहे. 130 किलोमीटर मातीची परियोजना पूर्ण झाली आहे. त्यांना 114 करोड रुपये दिले होते, तिच्यातले फक्त 14 करोड रुपये वापरलेले आहे. बाकी 100 करोड त्यांच्याकडे उपलब्ध आहे. महाराष्ट्र सरकार परियोजनेची किंमत वाढल्यामुळे दुसरे पैसे ते त्यांच्याकडून टाकून ते परियोजना पूर्ण करण्याकरता त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे. धन्यवाद सर. ऑनरेबल मेंबर. सर, माझा प्रश्न पुन्हा केवळ किती निधी दिला हा नव्हता. कालही सदनाच्या पटलावर माननीय रेल्वे मंत्र्यांनी उत्तर देताना GMRT मुळे या भागामध्ये कुठलाही इंडस्ट्री होऊ शकत नाही, त्यामुळे हा एक देशाच्या दृष्टीने महत्वाचा, आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा एक प्रोजेक्ट जर आमच्या भागात आहे तर या भागामध्ये कुठलीही डेव्हलपमेंट होत नसल्यामुळे डेव्हलपमेंटल डेफिसिट तयार झालाय आणि ही नैतिक जबाबदारी केंद्र सरकारची आहे की या भागाचा डेव्हलपमेंटल डेफिसिट दूर करावा. यासाठी मी जे प्रश्न विचारले होते सर, त्यातल्या एकाही प्रश्नाचं हे उत्तर मी आता विचारलेल्या प्रश्नाचं माननीय मंत्री महोदयांनी दिलं नाही की ज्या 4 वळण योजना आहेत, पश्चिमेकडे जाणारं पाणी हे पिंपळगाव जोगा आणि डिंबे धरणामध्ये आणण्यासाठीच्या योजनांमध्ये सरकार त्याला आर्थिक सहकार्य करायला तयार आहे का? कॅनॉल रिपेअर साठीचा एक्स्ट्रा निधी हा सरकार देणार आहे का? आणि धरणांमधला गाळ काढण्याच्या दृष्टीने राज्य सरकारला सूचना देणार आहे का? हा डेव्हलपमेंटल डेफिसिट भरण्यासाठी केंद्र सरकारकडे विनंती आहे.
उनके जो सदस्य जी पूछना चाहते हैं, अध्यक्ष जी, माननीय अध्यक्ष जी, उनका कहना है कि जो कोकण से पानी डाइवर्ट करने वाले हैं उसकी 4 परियोजना जो उनके क्षेत्र में बन रही है, और चारों परियोजना के लिए अभी स्टेट लेवल पर ही उसके ऊपर एक कार्यक्रम योजना बन सकते कि नहीं, उसके ऊपर उनका काम चल रहा है। अभी तक ये योजना केंद्र सरकार के पास नहीं आई, हालांकि अभी तक राज्य सरकार ने भी उसको सैंक्शन नहीं दिया है। जब वो सैंक्शन देंगे उसके बाद CWG के पास वो योजना आएगी, वो फिजिकल चेक करेंगे कि ये योजना बन सकती है नहीं बन सकती, उसको सैंक्शन देंगे। उसके पास हमारे सेक्रेटरी की जो कमेटी बनी है, उस कमेटी के अंदर उसको कितनी अर्थ सहायक करनी होगी या कर सकते हैं, उसके ऊपर निर्णय होगा, और उसके बाद उसको पैसा सैंक्शन होगा तो दिया जाएगा। मगर अभी तक जो योजना जब स्टेट में नहीं बनी है, जब वहां भी अभी काम शुरू किया है, तो अभी ये उत्तर देना हमारे लिए संभव नहीं है। धन्यवाद।